मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो दे कल्ला. फ्रेंड्स, थाप मारणं खूप सोपं असतं, पण ही थाप पचवणं हे फार अवघड असतं. आता बघूयात इथे येणाऱ्या कलाकारांना ही थाप पचवता येते का. आपल्या समोर येतात सुसाट टीमचे नम्रता आणि शशी आणि त्यांचा जोकर ऋषिकेश. उसवल गण गोत सार आधार गुणाचा नाही. ढगाळल्या भुई परिजीना अंगार जीवाला जाळी. याचा काय संबंध आहे मिस्टर शशी? आहे मॅम, आहे. या गाण्याचा आणि आमच्या वास्तविक स्किटचा संबंध आहे मॅम. मॅम, मी आज पोरका झालो मॅम. गेल्या महिन्याभरात तुम्ही 8व्यांदा पोरके होताय मिस्टर शशी. हो काय? मग मी पोरका नाही मॅम, मी अनाथ झालो मॅम. मी अनाथ झालोय. माझे आजोबा गेले. 8 दिवसांपूर्वीच तुमचे आजोबा गेले होते ना? हो काय? आता काय सांगायचं? मस्त आयडिया, फक्त शब्द टाक. अरे आजोबा नाही, आजोबा नाही, 3 आजोबा गेलेत आतापर्यंत. आता काय सांगू? आजी काय सांगणार? आजी मग आजी सांगायचं ना. आजी गेली, माझी आजी गेली मॅम. पण आता तर तुम्ही म्हणालात की तुमचे आजोबा गेलेत म्हणून. हा ते मी आजीला ते प्रेमाने आजोबा बोलायचो ना मॅम. आजोबा बोलायचो. माझी आजोबा आजी गेली. ओके स्वामी तिन्ही जगाचा आजोबा आजी विना भिकारी. ओके 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 कूल डाऊन मिस्टर शशी. अहो किती रडताय, किती हुंदके द्याल? अहो डोक्यावर काय हात मारून घेताय स्वतःच्या? दिसलं की काय मॅम, मला ऑफिसला यायला जमणार नाही. ओके मिस्टर शशी, तुम्ही उद्या नाही आलात तरी चालेल. ओके. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच मॅम. हॅलो. बचाव. हळू. अति घाई संकटात नाही. खूप दिवसांनी मला माझा मित्र भेटलाय आणि मला माझा भाऊ. हे बघे, 1 पेक पर्यंत मित्र, 3 पेक झाल्यानंतर भाऊ, आणि 5 पेक झाल्यानंतर एकमेकांची आईची आठवण काढू ना. आठवण काढू आपण. चला चला चला. अरे मला गरम पाणी दे ना. आंघोळ करणार होता? सर्दी झाली आहे ना आज. आता पाणी गरम इथे. मधुरा जरा टच कर, पाण्यात टाक, बोट टाक. एवढं गरम झालं पाणी. चकना काय? अरे पिझ्झा ऑर्डर केलाय काय? विथ एक्स्ट्रा चीज. काय? अरे चीज. हा चीज. चालेल. चल. आजी आजोबाच्या नावाने. हा ग्लास ना आपण देवाला देऊ. देवाला देऊ. चला. आजी आजोबाच्या नावाने. जोकर म्हणून किती पुढे छाणार आहे रे? जो कर सकता हूँ वो मैं करूंगा. गप्पी ना तू. गप्पी. मॅडम आल्या. काय रे? काय नाही रे. एक पेग मारल्यावर तुझी घंटी वाजायला लागली की काय? अरे दरवाजाची घंटी वाजते येड्या. दरवाजाची नाही रे, फोनची घंटी. फोनची वाजते. हॅलो
हॅलो मिस्टर शशी, हा मॅडम बोलते. मग शाळेत जा ना, फोनवर का बोलताय? शट अप मिस्टर शशी, मी तुमची बॉस बोलते नम्रता. बॉस 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 बोल. उत्सवाला गाणं गोत सार. हे बघा मिस्टर शशी, जे काय उसवायचं आहे ना ते नंतर उसवा. हा. मी दरवाजा बाहेर उभी आहे. का दरवाजा बाहेर उभे आहेत मॅडम? आज जा ना, ऑफिस तुमचंच आहे. मिस्टर शशी, मी तुमच्या घराच्या दरवाजा बाहेर उभी आहे. प्लीज तुम्ही दरवाजा उघडता. माझ्या घराच्या दरवाजा. हो मॅम तुम्ही दरवाजा बाहेर आहात? हो. इथे कशाला आलात? काय? म्हणजे इथे कशाला आलात तुम्ही? तुमच्या घरी जा ना मॅडम. असं दारोदारी फिरणं चांगलं दिसत नाही. अहो असं काय करताय? तुमची आजी गेली ना, मी तुमचं सांत्वन करायला आली अहो मिस्टर. मॅडम, असं जगात किती जणांच्या आजी आजी जात असतील ना, तुम्ही का प्रत्येकाच्या घरात जाऊन त्यांचं सांत्वन करणार आहात का मॅम? आता आजी कुठून आणू? हॅलो. आजी गेली ना माझी, हो. गेली नाही ना माझी आजी, गेली नाही ना आजी. दोन मिनिटात मी दरवाजा उघडतो मॅडम. प्लीज Yes, प्लीज yes. सर, थांबा Okay, okay, थांबा. okay. सरचं मित्र, मला तुझी गरज आहे. ठेव आता, खूप झालं. काय झालं? अरे तुला आजी बनायचंय. मला आजी? झोप ना. हा, आजी. अरे बाटल्या आता हे कोण पिणार आहे? पिऊ नको. झोप ना. किती फुटे छातो हा. हा 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 हा. हे कोण लपवणार? हा. या मॅम या. उत्सवाला नाही, गाणं. कळतंय कळतंय तुमचं दुःख कळतंय मिस्टर शशी. या मॅम या. तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलात. काय घेणार मॅडम? चहा, कॉफी का थंडा? चा- ओ, ओ. काय बडबडताय काय? तुमची आजी गेली आणि तुम्ही काय हे ऑफर करताय? आजी गेली, विसरलो. तुम्ही पहिल्यांदा चौकशी करण्यासाठी घरी आलात ना, कावराबावरा झालो. या मॅम या. हे गरीबाचं घर. तुमचं घर कुठे आहे मग? तुम्ही दोघंच किक करा, मी जातो. नाही सॉरी. हे माझं गरीबाचं घर मॅम. प्लीज तुम्ही दर्शन घ्या आणि निघा मॅम. निघा तुम्ही, निघा ओके निघा. कंट्रोल मिस्टर शशी, कंट्रोल. कसं कर? नको. नको. काय झालं मिस्टर शशी? आजी घाबरेल. तुम्ही घाबराल मॅम, तुम्ही घाबराल. मी कशाला घाबरू? अहो, मला त्यांचं अंतिम दर्शन घ्यायला हवं ना. आजी! कोण शिंकलं? मी शिकलो. तुम्ही खूप रडलात ना, मग तुम्हाला सर्दी झाली असेल. आता कोण शिंकलं? तुम्ही नाही शिंकला. मी नाही शिकलो. मी तुमच्याकडे बघते, तुम्ही नाही मी शिंकला. नाही शिकलो. तुम्ही शिकलात मॅम. तुम्ही शिंकले? तुम्ही शिकलात. नाही मी कशी शिंकेन? अच्छी असं. नाही, पण मला कळलं असतं ना, मी शिंकले असते तर. मॅम आपण शिंकतो, आपल्याला कळत नाही मॅम. असं कसं शक्य आहे? हे बघा शिंकलात तुम्ही. हे बघा शिंकलात तुम्ही. शिकलात की नाही? अच्छे. शिंकलात तुम्ही मॅम, शिंकलात तुम्ही. मग मला सर्दी झाली असेल मग कदाचित. तुम्ही इथे का उपचार करायला आलात का मॅडम? माझी आजी गेली मॅडम. प्लीज तुम्ही दर्शन घ्या आणि निघा ना प्लीज. निघा ना. मी घेते, मी दर्शन घेते. माय गॉड. तरी तुम्हाला सांगत होतो नका जाऊ. बॉडीकडे घाबरून किंचाळाल ना तुम्ही. मी किंचाळले? तुम्ही किंचाळलात. नाही, मी नाही किंचाळले. तुम्हीच किंचाळलात मॅम. आपण मी किंचाळले तर मला कळणार नाही का? आपण किंचाळतो तर आपला आवाज येत नाही, कळत नाही आपल्याला. असं कसं शक्य आहे? हे बघा किंचाळलात ना. मग किंचाळलात ना, वर बघून. लुक्स लाईक अ बॉय. हा अशा का दिसतायत त्या? बॉय
का बॉयकट? अरे यार. बॉयकट मुलींना असतो ना बॉयकट, त्यानं होत का आजी? त्यानं मरत का? अच्छा 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 तुमच्या जी मुलासारख्या दिसायच्या त्यांचा बॉयकट होता म्हणून त्यांना तुम्ही आजोबा आजी म्हणायचं तर. मॅम मॅम तुम्ही किती हुशार आहात. मॅम तुम्ही किती हुशार आहात. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू. पण मला एक कळत नाहीये इतक्या कशा चेहऱ्यावरून तरुण दिसतील तुमच्या आजी. तरुणपणीच गेली ना माझी आजी. साधारण काय वय होतं त्यांचं. किती प्रश्न विचारते. ते काय आहे? किती रे? 35. तुमचं 30 त्यांचं 35 कसं असेल. कसं असेल त्यांचं 35. त्या तुमच्या आजी होत्या ना. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय मिस्टर शशी. मग तुम्ही काय करू? कसं सांगू हिला तुम्ही? हो तर तुम्ही वर जा आ? आणि आजोबा आजींना विचारा. माझ्या आई बाबांना विचारा हवं ते काय वय होते हिचं. सॉरी मिस्टर शशी आय एम सो सॉरी. प्लीज मी दर्शन घ्या आणि प्लीज मॅम प्लीज हो हो मी प्लीज. मी 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 दर्शन घेते. बघू नका मी अडतोय. ओके 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 मिस्टर शशी हं? आजीनं जाऊन किती वेळ झालाय हो. तिथे काय किती रे? 2000 तास. हा? 2 तास. 2 तास झाले आजीलाच. मग अजूनही आजींची बॉडी गरम कशी काय. माझी आजी हॉट होती ना. हॉट होती माझी आजी हॉट होती. गरम डोक्याची. गरम हॉट डोक्याची होती आजी. गरम डोक्याची. हा हॉट. प्लीज तुम्ही आता जा ना. इथं बर्फ पण वितळला. आई ग. थांबतच नाही. एक मिनिट. पाणी आहे पाणी. हे काय मिस्टर शशी. ते ना ते नाव डोंट टेल मी की तुम्ही गंगाजल आणले आजीला पाजण्यासाठी. गंगाजल पिवळ्या रंगाचं असते का मॅम? मग तेच म्हणते मी हे काय. दारू आहे ती दारू. दारू. दारू कशाला आणले तुम्ही. अहो आजी गेले तुमचे आणि तुम्ही दारू पिताय. तुम्हाला लाज वाटते. हिच्यामुळे. व्हॉट यू मीन बाय तिच्यामुळे. तिची इच्छा होती ना मॅम. आजीची. जाण्याआधी 2 पेक मारावे म्हणून इच्छा होती. तिचा शेवटचा आज का जाणार इतक्यात मी गचकन 2 पेक बनवले. 1 पेक मी प्यालो. 1 पेक आजीला दिला. आजी गचकन गेली. मिस्टर शशी तुमचे नातेवाईक आलेत वाटतं. तुम्ही इथे थांब. यायला कोणी येते इथे. नमस्कारम करोमी. सर तुमचा पिझ्झा. इट्स 295 सर. हे घे. सर 300 आय डोंट हॅव चेंज सर. तू मस्त टायमिंग वर आलायस तू म्हणून ना तुला चेंज ठेव. ओके ओके ओ. अरे बापरे इथे कोणतरी वारलंय वाटतं. नमस्कारम करोमी. तू मर ना. मर ना मॅम प्लीज हॅव. नाव डोंट टेल मी की तुमच्या आजीला पिझ्झा आवडायचा. तिलाच पिझ्झा आवडायचा मॅम. तिलाच पिझ्झा आवडायचा. सकाळी नाश्त्याला पण पिझ्झा खायची ती. तुम्हाला सांगतो ही पिझ्झाची ऑर्डर 20 मिनिटात येते ना. वेळेवर नाही आली तर धक्क्याने गेली. आणि हा पिझ्झा आता मी तिच्या सोबत जाळणार आहे. सो स्वीट ऑफ यू मिस्टर शशी. सो स्वीट ऑफ यू. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू आजी. अहो मोबाईल वाजतोय तुमचा. तुमचा वाजत असेल बघा ना. माझा नाही वाजत आहे. नाही माझ मिस्टर शशी तुम्ही तुमच्या आजीच्या साडीमध्ये मोबाईल खोचलाय. नाही आजीने साडीमध्ये असं पॉकेट केलं होतं ना तर. काय हे. काही झालं नाही. काही झालं नाही. घाबरू नका. काही झालं नाही. थोडीशी फक्त हां.
मॅम काहीच झालं नाही बघा ना. मी आता चादर काढली होती आणि हे हे काय घातलंय? आय आजीने हे कपडे घातलेत. कपडे टॉम्बॉय होती ना माझी आजी. टॉम्बॉय. माझ्या आजोबांची शेवटची इच्छा होती काय? की आजीने साडीमध्ये समोर यावं. हा इच्छा अपुरीच राहिली. आजोबा गेले. पण ते मोबाईल तिचा आहे ना मोबाईल. जाऊ दे ना तिच्यासोबत. मॅडम काय चाललंय तुमचा मगाचपासून? मोबाईल का, पिझ्झा का, दारू का, बॉबकट का? आता तरी बॉसगिरी सोडा प्लीज, सोडा आणि जा मॅम. हे बघा, मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी प्लीज मॅम, प्लीज लिव्ह मी अलोन ॲट एनी कंडिशन. काय? शब्द जड झालेत. प्लीज जा तुम्ही मॅम. प्लीज जा. मी प्लीज जा. जाते. इथे अजून काय होतंय मिस्टर शशी? मॅम मॅम मला 3 दिवसानंतर मी आलो तर चालेल ऑफिसमध्ये? नाही तुम्ही नका येऊ मिस्टर शशी. आजीचं कार्य होईपर्यंत तुम्हाला मी 15 दिवसाची भरपगारी रजा देते. ओके? थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. ओके. आय लव्ह यू. आय लव्ह यू आजी. आय लव्ह यू आजी. आय लव्ह. किती फुटेज खाशील? किती फुटेज खाशील? हा 15 दिवसाची रजा मिळाली ना तुला? अरे हा या मजा. पडशील. नाऊ डोंट टेल मी की तुमच्या आजीची शेवटची इच्छा होती नाचायची. मॅम माझी आजी सर्वांच्या तालावर नाचायची ना. अरे ती ऋषा, गोव्याची- ऋषा, हम गो- तुझी गर्लफ्रेंड तिकडे वाट बघते. जा. काय जायला तुझ्यामुळे सगळं होतं काय? गेली आजी गेली. यमराज आली घेऊन गेली. लेडी यमराज आली आजीला घेऊन गेली. कदाचित मला सुट्टीची गरज दिसते. काय चाललंय? नाही. मॅडम पण गेली. मॅडम पण गेली. अरे एक साधी सुट्टी मिळवण्यासाठी केवढा धिंगाणा घातलाय. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? खूपच छान. एक खोटं बोलल्यानंतर किती खोटं बोलावं लागतं ह्याचं उत्तम उदाहरण होतं. त्यामुळे खूपच मजा आली. मकरन सर? फार उत्तम फार्सिकल स्किट होतं तुमचं. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय असते तर टायमिंग. या मंडळींची साथ म्हणजे अफलातून आहे. तुम्हाला त्याबद्दल काहीच इश्यू नाही. आणि एक वेगळा प्रकार या बुलेट ट्रेनमध्ये पहिल्यांदाच तुम्ही सादर केला त्याबद्दल अभिनंदन. आपण तुमचे गुण बघूयात. मकरन सर? रेणुकाताई? थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट. नंतर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कॉमेडीच्या बुलेट ट्रेन मध्ये. होऊ दे कल्ला. सरकारने सांगितलेल्या पद्धतीने शिकवणाऱ्या शाळा हजारो आहेत. पण आता तुम्ही इथे शिक्षणाची एक वेगळीच पद्धत बघणार आहात. बघूया त्या शाळेमध्ये काय चाललंय ते. आपल्या समोर येतात बुंगा टीमचे कॅप्टन सुप्रिया ताई आणि पॅडी दादा. चेअरमन साहेबांच्या मुलीच्या लग्नाला. पॅडी मीटर थोडं. अरे आपण केलं होतं ना. बरं एक मिनिट थांबा. चेअरमन साहेबांच्या मुलीच्या लग्नाला. वाजव सुरू कर. नाही करतो आम्ही. थांबा. चेअरमन साहेबांच्या घरी या. हे चालेल? हा त्यात बनायला जरा. चेअरमन साहेबांच्या घरी या. त्यांची मुलगी नटली. आमची शाळा ही सुटली. मुलगी नटली आमची शाळा ही सुटली. मुलगी नटली. बस
अहो काय करताय रेणुकाताई, काय करायला तुम्ही? अहो, तुम्हाला ते लग्नाचं आमंत्रण आलं ना, सगळं पत्रिका चला चला लवकर. मकरंद भाऊ चला, काय करताय तुम्ही? अहो चला सगळं, हो तुमचं मेकअप वगैरे घ्या सगळं. अरे सेलिब्रिटी हो, हा तुम्ही होणारे सेलिब्रिटी, तुम्हाला सगळे ॲडव्हान्स दिले, तुम्ही अजून इथंच बसलाय. 10चा मुहूर्त आहे तिकडे. चला आमिर सर, चला चला की हो, काय उचला तुमचा बँड आणि काय चला. एक मिनिट, आलो 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 आलो, थांबा. हा ना, हा बोलतोय की, हा निघालो, येतोय तिकडं. काय म्हणते सा? अच्छा, शिक्षणाधिकारी कार्यालयात इन्स्पेक्शनसाठी कोणतरी येत आहे. बरं. हा हा मी त्यांचं उरकतोय आणि येतोय की मग. हा चालते की. हो ठेवते. आता ह्या बाई या ना. आज न छोडूंगी तुझे दम दम दम, तूने क्या समझा है मुझे दम दम दम. शिक्षण अधिकारी आहे दम दम दम. शिक्षण अधिकारी आहे दम दम दम. दम दम दम. दम दम. बाई दम घ्या. दम. एक मिनिट. मी शिक्षण अधिकारी कार्यालयामधून आली आहे. बरं हा तुमच्या शाळेचं इन्स्पेक्शन करायचंय. हा चाल. ही आहे काय तुमची शाळा? हो. अरे फारच अस्वच्छ आहे. काय अस्वच्छता यांना दिसते इकडे. बाई चांगली स्वच्छता आहे की शाळा? मार्क, हो. शाळा अस्वच्छ. अहो बाई डायरेक्ट मार्क नका कापू. अहो काहीतरी ऍडजस्ट करा ना बाई. हो बाई हो. डायरेक्ट ऍडजस्ट करायला मी काय लोकल ट्रेन मधून जाते का? जरा 34 सीट ऍडजस्ट करा ना. 34 सीट ऍडजस्ट करा. शाळा आहे ना मग? हा आणि काय हो, आता मी शाळेत येत होते तेव्हा शाळेच्या मैदानात एक बाई पापड वाळत घालत होती. मायला त्या बाई तुमच्याच आहेत काय? ओ सुभेदार बाई, अहो तुम्ही त्या पापड वाळत घातलं तर काढा लवकर. बाई मला झापड मारायला लागली आहे. त्या मोठ्या अरे हे भाऊ हो. आणि पापडने कुरड्या टाकल्या आहेत. त्या कुरड्या कोरड्या झाल्या की मग जाईन. अहो बाई तेच ते जे काय घातलंय ना ते गोळा करा आणि जा आता घरला जा आता. जाते हो. कोण होत्या त्या? त्या आमच्या सुभेदार बाई आहेत. हा. त्या आमच्या सगळ्या शाळेतल्या पोरांना भूगोल शिकवतात. भूगोल शिकवतात? हो. कुरड्या वाळत घालत. हा. त्यांना तुम्ही आता घरी पाठवलं? हो. शाळा चालू असताना बाईंना घरी पाठवलं जातं. बाई अहो असं काय डायरेक्ट मार्क कमी करायला लागले तुम्ही? अहो काहीतरी ऍडजस्ट करा ना. अहो शाळा हे शिक्षणाचं मंदिर असते. पण तुमची शाळा ही मंडई झाली आहे, बाजार झालाय सगळा. हा, शाळेत मुलं कुठे आहेत? हायती की मुलं हायती मुलं हायती तर हायती मुलं हायती मी मुलं हायती इथं आत्ता ठेवली होती मी कुठंतरी. हायती मुलं हायती आयला नाही ती वाटतं. थांबा मागवतो की. कशी किती पाहिजेत? हाफ पाहिजेत का फुल पाहिजेत? हाफ आणि फुल मुलं? हो गैरसमज करून घेऊ नका. म्हणजे 4थीतली हाफ पॅन्टीतली पाहिजेत का 10वी पर्यंतची फुल पॅन्टीतली पाहिजे असं म्हणतोय मी. याचा अर्थ मुलं नाहीत. मुलं नाहीत. 10 वर्ष झाली बाई. उपास तपास केले, व्रतवैकल्य केली, नवस केले. नाही म्हणायला मधल्या काळात क्रूज वर पण जाऊन आलो. काही नाही. शाळेत मुलं नाहीत? अहो बाई मुलंच नाही तर शाळेत कुठनं घालणार? अहो दुसऱ्यांना झालेली मुलं तुमच्या शाळेत नाहीत का? अहो शाळा म्हटल्यावर विद्यार्थी ही किमान पात्रता लागते माहितीये ना? हो. मग कुठे आहेत मुलं? अच्छा तसं ती होय शाळेतली मुलं होय. तसं सांगा की ती सगळी मुलं आहेत ना आमचे ते चेअरमन साहेब आहेत ना त्यांच्या मुलींचं त्यांनी काढले लग्न. तर ते सगळे तिकडं ती पोरं तिकडे गेलेत. काय आहे 2चे 4 हात व्हायला पाहिजेत ना. अहो शाळेत मुलांना 1, 2, 3, 4 असं शिकवायचं होतं. 2चे 4 काय शिक. बाई म्हणजे तुम्ही मुलांना मजुरी करायला पाठवता? हो नाही बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तसं काही मजुरी करायला पाठवलेलं नाही त्या पोरासनी. त्यांचा कार्यानुभवाचा तास आहे. बरं काय करतात विद्यार्थी आणि सर तुमचे कार्यानुभवाच्या क्लासाला? ते सगळे जातात तिकडं. आता तिकडे सगळे गेलेत ते लग्नाला तिकडं. ते आमचे सर पण सगळे गेले आहेत. चित्रकलेचे सर गेले आहेत तिकडे त्यांच्यासोबत. आणि ते तिकडं त्यांना रांगोळी कशी टाकायची ते सगळं शिकवणार आहे तिकडे. कार्यानुभव ऑन द जॉब ट्रेनिंग तिथं शिकवणार त्यासनी. तर ते काय होतं आता ते पोरं आहेत ना ते मंडपापासून ते पार अगदी तिकडं मारुतीच्या मंदिरापर्यंत तिथनं असा वळसा घेऊन नवरदेव जिकडं उतरणार आहे तिथपर्यंत जवळजवळ 4.5 किलोमीटरची रांगोळी टाकणार आहेत पोरं. कार्यानुभव आहे की नाही दणका?
अहो असं काय करता पाठी आणि कमरा मोडतील पोरांच्या. त्याने कसं ना पाठी आणि कमरा मोडताय त्याने काय होत नाही. पाठी आणि कमरा मोडल्या ना तर लगेच आमच्या हस्तकलेचे सर पण त्याच्यासोबत आहेत. त्यांना वेगळा कार्यानुभव देणार आहे. त्याने काय करणार हस्तकलेचे सर असे त्यांना सगळ्यांना असे पताके कापायला लावणार आणि असे मान वर करणार आणि उंच उडी मारून अशा पताक्या लावायला लागणार. पाठ सगळं क्लीन होते काय होत नाही सगळे. आणि गणिताचे सर बी गेलेत त्यांच्यासोबत. कशाला लग्नाचा हिशोब करायला. नाही तांदूळ निवडायला. अगं बाई म्हणजे तुम्ही लोकांच्या लग्नामध्ये मुलांना तांदूळ निवडायला पाठवता. नाही बाई कसं आहे गणिताचे सर पण त्यांना कार्यानुभवच देणार आहेत. कसं? कसं आहे की म्हणजे तांदूळ निवडून झाले की सर त्यांना गणित घालणार की 1 किलो तांदळातनं 7 खडे निघतात तर 14.5 किलो तांदळातनं किती खडे निघतील. आहे की नाही कार्यानुभव कसं दणकट एकदम आहे की नाही वेगळा. हो आणि हे तर सोडा आमच्या संगीताचे शिक्षक पण गेलेत म्युझिक टीचर. आता ते तिकडे कशाला गेले. अहो त्यांचं नाव ऑलरेडी बँड आहे. काय सर वाजवतात म्हणून सांगू तुम्हाला. पोरं सगळे अशी बेधुंद होऊन नाचत असतात. त्यांना ना तिकडे वरातीत लग्नाच्या वरातीत त्यांना ते कॉल असतात की होय की ना. हो हे त्यांचे असिस्टंट आहेत. हे सर आहेत ना. हे तुम्ही ओ बाई तुम्ही असं वरातीत कधी नाचलाय का. नाही छे. अहो वरातीत जरा नाचला असतात तर पोट तरी भरलं असतं. म्हणजे पोटभर आनंद मिळाला असता बाई. काय एन्जॉय असते काय आनंद मिळतो माहिती आहे तुम्हाला. मला सांगा तुम्ही अशी कुठली एखादी वरात बघितलं की असं तुम्हाला वाटत नाही की आपण पण तिकडे जाऊन असं थोडंसं ठुमका एखाद दुसरा ठुमका द्यावा असं वाटतं बाई तुम्हाला. वाटतं मला माहिती आहे वाटतं. आता तोच तुम्हाला कार्यानुभव देणार आहे मी तुम्हाला. कसा. आता बघा आता मी होणार नाग. हा आणि तुम्ही कोण. नागिन. आहे का म्हणजे गावभर बोंब नाग असतो का नाही नाग. हा तो कशावर डुलतो. कार्यानुभवावर. प्रभावी शिक्षक नाही ना मिळाला त्याचा प्रॉब्लेम आहे हा. अच्छा नाग आहे ना तो पुंगीवर डुलतो. हा. पुंगी कशी वाजते. कशी. डम डम जायला पुंगी कशी वाजते बाईला माहित नाही. आलेत इन्स्पेक्शन करायला. पुंगी कशी असते रे बाबा. अच्छा मला माहिती होतं ते सगळं. मी जस्ट कन्फर्म केलं म्हणजे कसं नंतर कन्फ्युजन नको. हा आता बाई मी नाग होणार आणि तुम्ही पुंगी वाजवायच्या. आमिर सर रेडी स्टेडी 1 2 स्टार्ट 3. बाई आता तुम्ही नागिन व्हा. पुंगी माझ्याकडे द्या. हा शबास. हा म्हणजे मी डोलायचं. तुम्ही डोलायचं. हा शबास. साऊंड. वा बाई पुंगी तुटली. बाई काय रिलॅक्स वाटते हो. तुम्हाला आणखीन एका गाण्याचा मी कार्यानुभव देतो. बरं. हा तुम्ही कधी पतंग उडवली. छे नाही हो. बाई अशी पतंग उडायची कट तुमच्या हातात काय आता. मांजा. त्याला मांजा हातात आहे. तुमच्या हातात फिरकी आहे. म्हणजे साधी गोष्ट कळत नाही तर हा आनंद तुम्हाला देतो. सर पतंगचं गाणं. हा चढा ओढीन चढवित होते ग बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. चढा ओढीन चढवित होते ग बाई मी पतंग उडवित होते ग बाई मी पतंग उडवित होते. बघितलं हा अनुभव हा मिसिंग होता बाई तुमच्यात. थँक्यू. किती मजा आली की नाही. मिळाला की नाही कार्यानुभव. चला माता जाऊया चला. 1 मिनिट. तुम्ही इथे मला मूर्ख समजताय का. तुमची शाळा ना बंद करून टाकते. मान्यता रद्द करते. बघा तुम्ही मुलांना मजूर म्हणून पाठवता तांदूळ निवडायला लग्नामध्ये. शाळा बंद. बाई काहीतरी नाही ऍडजस्ट वगैरे काय नाही. थोडंसं. उद्याची बातमी बघाच तुम्ही. नाही 1 मिनिट बाई इकडे जर. नाही उद्याची बातमी तर आपण बघूच या पण त्याच्या अगोदर आजची ब्रेकिंग न्यूज तुम्ही घरी जाऊन बघा की शिक्षणाधिकारी कार्यालयातल्या एका बाईने जी इन्स्पेक्शन करण्यासाठी आली होती हा. तिने दारू पिऊन एका शाळेत घातलेला दंगा. हा सगळा व्हिडिओ आहे ना. हा सगळा व्हिडिओ व्हॉट्सअप फेसबुक सगळीकडे जाणार.
ओके बाई आता बोला. नाही नाही मी काय म्हणते आमच्या शाळेला नाही नाही ऐका हा? ना करा ना ऍडजस्ट काहीतरी. ऍडजस्ट नाही करणार आता. काय ऍडजस्ट नाही तर सगळं रेकॉर्ड झालं ना बाई. नाही नाही ऍडजस्ट करा काहीतरी. रेकॉर्ड असं नका करू ऍडजस्ट करा. बरं मग मला सांगा आमच्या शाळेला कुठली ग्रेड आता? A+. A+. शाबास. चला आता लग्नाला जेवायला जाऊया. चला नाही मला पत्रिका नाही. माझी ओळख आहे तिकडे टेन्शन घेऊ नका. चला पोरांनो चला 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 लग्नाला जेवायला. वाव केवढी धमाल आली. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला. मकरंद सर. शिक्षणाचा खेळ खंडोबा असं ते जास्त संयुक्तिक शीर्षक ठरेल त्याला. सोशल मीडिया जास्त ताकदवान झाल्यामुळे विविध गमती जमती आपल्याला तशाही पाहायला मिळत आहेत. पण तुम्ही थकलात आणि आम्हालाही थकवलं ते बघून. पण एकंदरीत फार उत्तम मिश्किली होती आणि चांगला परफॉर्मन्स होता. व्हेरी गुड. रेणुकाताई. पॅड्या तू कसली स्पीड आणि एनर्जी लावलीस यार थ्रू आउट. फार कठीण आहे ते. आणि स्ट्रिक्ट शिक्षण अधिकारी टू नागिन. वा काय जर्नी होती तुझी सुप्रिया. फारच मनोरंजक ॲक्ट होता आणि त्याच्या अंडरकरंट जो होतं म्हणजे जे गंभीर अंडरकरंट होतं ते पण तुम्ही अगदी योग्य तेवढंच आणलंत आणि ते भाष्य नक्कीच पोचलं असणार प्रेक्षकांकडे. सो व्हेरी गुड. फारच सुंदर मस्त. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट. आपल्या देशामध्ये वेगळा विचार करणाऱ्या लोकांची नेहमीच चेष्टा होते. अहो त्यांना त्यांच्या घरामध्ये किंमत नसते हो. बघूयात या एका अफलातून शास्त्रज्ञाच्या घरामध्ये नेमकं काय चाललंय ते. आपल्या समोर येत आहेत सुसाट टीमचे आशू आणि वनिता. आज मैं आगे जमाना है पीछे. आज मैं ऊपर आसमान नीचे. आज मी प्रचंड खुश आहे. अर्थात प्रत्येक शास्त्रज्ञाला नवीन शोध लागला की तो खुश होणारच. आज मी माझा शोध एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जगासमोर मांडणार आहे. मी असा शोध लावलेला आहे, एक असं क्रीम बनवलेलं आहे की तुमचे वर्षानुवर्ष गेलेले केस आठवड्याभरात परत येतील. त्यामुळे मी आता शास्त्रज्ञांच्या प्रथेप्रमाणे ओरडणार आहे, युरेका युरेका. ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय आणि खिडकीमध्ये लाजून बजलेली हाय 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 हाय. ए झिंगी चिकिंग. काय झालं? काय झालं? तू कशाला आली? तुम्हीच तर आता मला बोलवलं ना. मी कुठे तुला बोलवलं? अहो तुम्हीच तर आता हाक मारली ना. सुरेखा सुरेखा. ए मंदा, काय? मी युरेका म्हणालो. युरेका युरेका. जरा कुठे मी युरेका म्हणलं ना की आली लगे धावत पळत काय झालं करत. यात चूक तुमचीच आहे. हा? माझं माहेरचं नाव बिलोली असं होतं. तुम्ही लग्नात बदलून सुरेखा ठेवलं. मग मला काय माहिती. लग्नानंतर सुरेखा सुरेखा करत घरात रमण्याऐवजी मी जास्त लॅब मध्येच रमेन. मी पण तेच सांगते ना. त्या प्रयोगशाळेत शोध लावण्यापेक्षा घरात जरा लक्ष दिलत ना तर आपला संसार सुखाचा होईल. हो का? तू काही फरकच ठेवलेला नाहीयेस घर आणि लॅब मध्ये. का? मग माझ्या लॅबचं सुद्धा घर करून टाकलंय हिनं. हा? परवा मी एक संशोधन करत होतो. 1 मिनिटात झाड उगवेल असं मी रसायन बनवत होतो. त्याच्यासाठी मी दुसरं रसायन घेण्यासाठी बाटली काढली तर त्याच्यामध्ये हिच्या आईनं गोडं तेल ओतून ठेवलं होतं. बरोबर आहे तिचं. अहो कसल्या घाणेरड्या वासांची केमिकल्स आणून ठेवता तुम्ही. अगं मग लॅब मध्ये काय साबण अत्तर आणि उठणं ठेवायचं का मी? हा बरं मजा येईल मजा येईल. काय मजा येईल? त्या गोडं तेलाने मी काय स्पिरिटच्या दिव्यावरती फोडणे टाकत बसू का? अगो बाई. परवा एक शास्त्रज्ञ आला हो माझ्या लॅबला भेट द्यायला. त्याला मी माझं नवीन संशोधन दाखवायला मी बरणी काढली तर त्याच्यात चिवडा लाडू भरून ठेवला होता. अहो तुमचे ते प्रयोग बघून खुश होणार नाहीत ना. एवढे खुश झाले होते ते. आणि त्यांना चिवडा तर इतका आवडला की त्यांनी पिशवीमधून आणलेलं रसायन काढलं आणि 4 घोट गटागट प्यायले. इतके खुश झाले होते. अगं नक्की कशाची चव चांगली होती हे कळतंय का तुला? हो तुम्हालाच कळत नाहीये तुमच्या प्रयोगशाळेचा कसा वापर करावा तो. मी एक काम करतो. मी माझ्या सगळ्या टेस्ट ट्यूब मध्ये ना आता दारू भरून ठेवतो. 2 बारडांसर ठेवतो. मी स्वतः घागरा चोळी घालतो. नाच. टीवी पे ब्रेकिंग न्यूज है रे मेरा घाघरा. बगदाद से लेके दिल्ली वाया आगरा. वा किती मजा येईल हो. काय मजा येईल?
केवढं नुकसान करून ठेवलंस माझं, कळतं का तुला? तुमच्यामुळेच माझं नुकसान झालंय. तुम्ही मला उगाच बोलू नका. म्हणजे मागे तुमच्या बाटलीतलं एक औषध माझ्या आईचे पाय दुखत होते म्हणून गुडघ्याना जरा चोळलं, हा. तर हळूहळू गुडघे पांढरे पडायला लागले. नंतर मी जरा नीट निरखून बघितलं तर गुडघ्याच्या वाटा बाहेर आल्या होत्या. का नाही येणार मला सांगा, का नाही येणार? सल्फ्युरिक ऍसिड जर का गुडघ्याला चोळलं तर वाट्याने तर काय बाहेर येणार? तरी बरं ते डायल्युटेड होतं म्हणून नुसत्या वाट्यात दिसल्या. खरं असतं ना तर तुझी म्हातारी मेडिकल कॉलेजमध्ये जावी लागली असती का? अभ्यासाला सापळा म्हणून. तुमच्यामुळे माझ्या आईचं किती नुकसान होतं माहितीये? मी काय केलं? मागे तुम्ही ते औषध दिलं होतं उंची वाढायचं, हा. माझी 4.5 फुटाची आई चांगली 6.25 फुटाची झाली. हो. आता मला असं बघावं लागतं तिच्याकडे. चांगलंय की सदान कदा ताठ मानेनं चालणारी तुझी आई कधीतरी आदबीनं चालू दे तशी. अहो पण तिच्यामुळे माझी मान वाकडी होते, त्याचं काय? बरं बारीक व्हायचं औषध दिलं तर मला वाटलं चांगली बारीक होईल स्लिम ड्रीम, तर तिचा एकच हात बारीक झाला. हसताय काय? 1 मिनिट, यात माझी काही चूक नाही हो. हा. लॅब मध्ये मी प्रयोग करायला लागलो की आली म्हातारी मध्ये, काय चाललंय जावे बापू? मग सांगतो मी हे करतोय, मी ते करतोय, आणि तुझ्या म्हातारीलाच भारी हाऊस स्वतःवरच प्रयोग करून घ्यायची. हे रसायन पी, ते रसायन पी, ते रसायन पी. त्या रसायन पिऊन पिऊन तिच्या शरीरात 3 कोटी प्लेटलेट झाल्यात माहितीये? मग 200 वेळा डेंग्यू झाला ना तरी मरणार नाही ती. तिला डेंग्यू होणारच नाही, त्या डासाला म्हातारी होईल आणि तो मरेल. हो पण मी म्हणते असले शोध लावायचेच कशाला? आणि काय हो तुम्ही तो मागे कसला शोध लावला होता? मागे कुठून? हो काही दिवसांपूर्वी. हा अंडा फोडायचं मशीन. मॅग कसं कॉम्प्युटराइज्ड होतं की नाही? रेणुकाताई या मशीनचं तुम्हाला ऑपरेटिंग सांगते, म्हणजे ऑपरेटिंग सांगेपर्यंत अख्खा एपिसोड संपेल, पण यात माझी काही चूक नाही. सॉरी गाईचा तुमचं स्किट होणार नाही, पण काय समजून घ्या मला. तर आता ऑपरेटिंग सांगूया. आधी अंड घ्यायचं, ते मोजायचं, त्याचं वजन, उंची, घेर, मग ते सगळं फीड करायचं. मग एक हात बाहेर येणार, त्यात ते ठेवायचं. आणि हे सगळं झालं की माहिती फीड करायची कॉम्प्युटरमध्ये. अंड देशी आहे का ब्रॉयलर आहे, हे सगळं झाल्यावरती ते आपणहून अंड्याच्या प्रोसेसला सुरुवात करणार आणि मग साकडी पासवर्ड टाकायचा. आणि त्याच्यानंतर ते आपल्याला विचारतं की हेच अंड तुम्हाला फोडायचंय का? येस, नो, रिसेट. मग आपण येस म्हणायचं. मग त्याच्यानंतर ते अंड फोडायला सुरुवात करतं. पण तत्पूर्वी ते परत आपल्याला विचारतं की तुम्हाला हे अंड फोडायला मी आता सुरुवात करू का? येस, नो, रिसेट. मग आपण परत येस करायचं. मग परत त्याच्यातून एक हात बाहेर येतो. हातासोबत एक स्केच पेन पण येतं. ते स्केच पेन अंड्यावर एक खूण करतं. मग ते मशीन आपल्याला परत विचारतं मार्क बरोबर आहे का? मग आपण येस असं म्हणायचं. मग ते परत जातं आणि दुसरा हात येतो आणि अंड्यावर एक टिचकी मारतो. हे सगळं झाल्यावर मशीन आपल्याला विचारतं प्रोसेस पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपण ते अंड अलगद बाहेर काढायचं आणि जिथे टिचकी मारलेली असेल ना तिथे चमच्याने वगैरे अलगद फटका मारायचा. मग आपल्या अंड्यावर ऑमलेट तयार. मग एवढं चांगलं मशीन बनवलं होतं, यांनी कधी वापरलंच नाही. मग कळतच नाही ना तुम्हाला, कधी वापर करताच आला नाही त्याचा. बरं कसले डोंबलाचे शास्त्रज्ञ आहे ते. अहो सकाळी 6:30 वाजता एका अंड्याचं ऑमलेट बनवायला घेतलं तर 8:30 वाजता तयार व्हायचं. 8 दिवस माझी पोरं नाश्ता न करता गेली बिचारी, म्हणून नाही वापरलं तुमचं मशीन. नाही नाही नकाच वापरू, तुम्ही नकाच वापरू. शास्त्रज्ञ म्हणून मला ना घरात काही किंमतच नाहीये. हा पण मी नासामध्ये गेलो ना की मग हिला माझी किंमत कळेल. हो नासामध्ये जाल तेव्हा जालो, तोपर्यंत पैशांची नासाडी कशी थांबवायची ते तरी सांगा. कुठे कुठे पैसा घालवला तुम्ही? आणि काय हो प्रयोग करायचे म्हणून किती उंदीर आणून ठेवलेत घरात. हा आणलेत मी उंदीर, पण ते उंदीर नाही आहेत, ते गिनीपिग आहेत. गिनीपिग किती महाग असतात माहितीये तुला? बरं. मग तुला तर डोकं नाहीच आहे आणि तुझी आई तर त्या डोक्याच्या आसपास सुद्धा नाहीये. हा काय का मी उंदीर पकडतो म्हणून सगळ्या सोसायटीवर सांगितलंय तिनं. मग ते सोसायटीचे सेक्रेटरी वाले आले होते माझ्याकडे. कशाला? मला म्हणाले की जोशांच्या घरात उंदीर गेलाय तेवढा पकडाल का? सर्पमित्राप्रमाणे उंदीर मित्र म्हणून माझी प्रसिद्धी केली आहे. असंच पाहिजे तुम्हाला. बरं आहे ना, त्या निमित्ताने कोणाच्या तरी उपयोगाला तरी याल, नाहीतरी तुमचा काही उपयोगच नाहीये. असं कसं म्हणते? आता माझा उपयोग सगळ्या जगाला कळणार आहे, सगळ्या जगाला पुरेल असं मी एक औषध बनवलेलं आहे. हे क्रीम डोक्याला लावायचं. डोक्याला लावलं की 8 दिवसामध्ये डोक्यावर केस येणार घनदाट. कसली व्हायला लागली आहे डोक्याला माझी. अहो तुमचं ते सल्फ्युरिक ऍसिड मी वापरलं होतं म्हणून माझ्यावर चिडला होतात. हा मग मी याच्यातलं क्रीम दिला फेकून. मग याचं काय? सल्फ्युरिक ऍसिड लावलं गेले माझे, गेले माझे केसच गेले सगळे, उरले सुरले पण केस गेले. आगा व्हायला लागले माझी. वाचवा कुणीतरी.
प्रयोग आणि तुझे ते काय मशीन होतं अंड फोडायचं आणि ते खूप मस्त होतं. आपण परीक्षकांना विचारूयात त्यांना कसा वाटला तुमचा ऍक्ट. मकरंद सर. तुमची एनर्जी आणि उत्साह फार चांगला होता आणि त्यातलं अंडर करंट पण चांगलं होतं की खूप मशिनी वाढल्या तर माणसं आळशी होत जातात, हे पण बरं होतं. पण एकंदरीत तुम्ही दोघांनी फार इंटेन्स परफॉर्म केला, हेच त्याचं यश. रेणुकाताई. तुमच्याकडून अपेक्षा माझ्या खूपच आहेत. म्हणजे सायलेंट स्किट करणारे तुम्ही आहात, पहिलेच असे आपल्या मंचावर करणारे, आणि ते अप्रतिम झालं होतं. आणि त्याच्यानंतर जी प्रगती व्हायला पाहिजे किंवा जो प्रयोग व्हायला पाहिजे तो जरा मी जरा जास्त अपेक्षा करते तुमच्याकडून. ठीक आहे, ऑल द बेस्ट. आपण तुमचे गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. फ्रेंड्स, आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले. मी जजेसना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. मकरंद सर, आठवड्याचे दोन्ही टीमचे मार्क्स काय आहेत हे आम्हाला प्लीज सांगा. सर्वांनी खूप त्यातल्या त्यात चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न केला. एक फार चांगली गोष्ट या आठवड्यात अशी मला दिसली की सगळ्यांची ऊर्जा वाढलेली आहे सादरीकरणामधली. ही जास्त चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा ऊर्जा वाढते तेव्हा चुरसही वाढते, हे फार स्वाभाविक आहे. आणि खूप अशी कट थ्रोट कॉम्पिटिशन ज्याला आपण म्हणतो तशी दोघांमध्ये झालेली आहे. आणि या आठवड्यात पुढे आहे बोंगाट टीम. या आठवड्याबद्दल एवढंच. पुढच्या आठवड्यात अतिशय ताज्या दमाने नवीन सादरीकरणासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत रेणुकाताई. मी कल्ला करणार आहे का? नाही, पण आपलं कॉमेडीची बुलेट ट्रेन शुक्रवार आणि शनिवार आता दाखवली जाते आणि ती लोकांना खूप ह्या वारांना पण खूप आवडते. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि असेच हसत राहा आणि इतरांना हसवत राहा. फ्रेंड्स, अशीच धमाल मस्ती करायला आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात शुक्रवार शनिवार रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत होऊ दे कल्ला.